बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्ट्राची दोन अशा शक्ती आहेत. नरेंद्र मोदींनी सांगितलं की माझा जवळचा माणूस आहे, कुछ भी करके मदत करो, वो छुटना चाहिए. बघा वाटलं विचारा पवार साहेबांना तुम्ही जाऊन हे झालं की नाही. मी फार जबाबदारीनं लिहितोय, मला माहिती आहे मी अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे. व्यापारी हा कधीही कृतज्ञ नसतो. व्यापाराला दोनच शब्द माहीत असतात, प्रॉफिट अँड लॉस, बस. बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता कोणाला तरी. बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अमित शहा सुटलेच नसते. शरद पवार नसते तर अमित शहा तुम्हाला आज दिसलेच नसते. हो, हे महाराष्ट्राचे उपकार विसरले हे लोक. त्यांच्यावर महाराष्ट्राचे उपकार आहेत. काय नक्की मदत केली होती, अशी कोणती यंत्रणा हलवली होती, असं कोणता फोन केला पुस्तकात ते होता, सगळं फोन कोण असं कोण होता की अमित शहांना अशी तेव्हा तुम्ही मदत केली होती शरद पवारांनी. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्ट्राची दोन अशा शक्ती आहेत. नरेंद्र मोदींनी सांगितलं की माझा जवळचा माणूस आहे. खुद्द बाळासाहेबांना सांगितलं होतं. शरद पवारांना सांगितलं. शरद पवारांना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अमित शहा माझ्या जवळचे माणूस आहे, फार कामाचा माणूस आहे, फार कामाचा माणूस आहे, उसको कुछ भी करके मदत करो, वो छुटना चाहिए. बघा वाटलं विचारा पवार साहेबांना तुम्ही जाऊन हे झालं की नाही. मी फार जबाबदारीनं लिहितोय, मला माहिती आहे मी अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे, विटनेस आहे मी अनेक घडामोडींचा. अमित शहा हे सगळं विसरले. व्यापाऱ्यांचा स्वभाव तसाच असतो ना. व्यापारी हा कधीही कृतज्ञ नसतो. व्यापाराला दोनच शब्द माहीत असतात, प्रॉफिट अँड लॉस, बस. पण ज्यांना एवढी मदत केलेली असेल त्यांचे पक्ष फोडले, त्यांची घरं फोडली. व्यापारी आहेत ते. त्यांनी स्वतःच कबूल केलं आम्ही व्यापारी आहोत म्हणून. आम्ही का राज्य बघा ब्रिटिश व्यापार करायला आले, त्यांनीही तेच केलं ना. डिवाइड अँड रूल, फोडा झोडा, हे त्यांचंच एक भूमिका होती. अच्छा, हे त्याच पद्धतीने ह्या लोकांनी राज्य केलं 10 वर्ष. लोकांना फसवायचं, गंडवायचं, भ्रम निर्माण करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. ह्याच एक प्रकरणातली एक तुमची एक ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल झालेली होती. त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण दिलं की मला माहीत नाही आहे. एका महिलेशी तुम्ही बोलताय आणि त्या फार तुम्ही शिवीगाळ करता. मला माहीत नाही, असं काही झालेलं नाही, मला माहीत नाही. असं ते भारतीय जनता पक्ष काही करू शकतं किंवा ईडी काही करू शकतं. बनावट खटलेच उभे करतात ना ते. ती क्लिप पण तुमची बनावट मला माहीत नाही, अजिबात नाही. मी अशा गोष्टीवर लक्ष पण देत नाही. माझ्या विरुद्ध एवढी कुंभांड रचण्यात आली, ते कोण लक्ष ठेवत आहे. फडणवीस यांचा जास्त तुमच्यावर राग की अमित शहांचा? माझ्यावरती राग असण्याचं कारण नाही आहे आणि माझाही त्यांच्यावर राग नाही आहे. हे आहेत कोण, सत्ता आहेत म्हणून हे आहेत ना. यांच्याकडून जर सत्ता गेली किंवा काढून घेतली, त्यांच्या हातात जर पोलीस नसतील, ते काहीच नाही आहेत. पण हे काय लोकनेते नाही आहेत. यशवंतराव चव्हाणांसारखे, बाळासाहेब ठाकरेंसारखे, गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.